च्या मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येताच गमावशील आपली खेळी. गाड करी मग गोलंदाज संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घेवाया, जो तो पात टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील मिळेल तुला धाव. चतुर आणि सावध तोची ते रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट आहे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. चला संध्याकाळचं सत्र इथे सुरू आहे. 40+ ची मॅच. या मॅच मध्ये आपण पाहूया कोणता संघ बाजी मारेल आणि कोणता संघ पराभूत होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. रायते 40+ संघाच्या वतीनं एकनाथ आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅच मध्ये मजा येईल, मॅच मध्ये मजा येईल. ही मॅच देखील नक्कीच सर्व प्रेक्षक देखील तितक्याच आनंदाने पाहतील, उत्साहाने पाहतील. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहूया. गोलंदाज मोहिली 40+ संघाच्या वतीनं गोलंदाजी ट्रॅकवरती शशिकांत. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती शशिकांत मात्रे. आपण पाहू शकाल एकनाथ सुरोशी आणि त्यांच्या सोबतीला निलेश सुरोशी हे दोन खेळाडू इन ऍक्शन मध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल शशिकांत मात्रे. मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. शोधू गुड गेम, शोधू क्वालिटी क्रिकेट, एक दर्जेदार मॅच आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल. इथे मात्र आपण पाहू शकाल अनुकूल वातावरण धावांसाठी आणि तिकडे बॉल ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. चौकार. इकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे वारा वाहत आहे. सो त्या अनुषंगाने बॉल जर आपण पाहिलेलं लेग साईड लेग स्टंप आणि तिकडे बॉल अगदी वेगाने गेला. फाईन लेगच्या दिशेतून 4 धावांसाठी हा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. 4 धावा. दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. रायते 40+. इथे व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. बॉल गोज टू द इन टू द ग्राउंड. शक्तीचं प्रदर्शन, दर्जेदार सिक्सर. फटका. पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती षटकार. एकनाथ सुरोशी ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारलेला फटका आपल्याला पाहायला भेटतो. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच धाव आपल्याला पाहायला भेटली. दरम्यान इथे संदेश कांबेरे यांच्या बाईकची चावी हरवलेली आहे. जर कोणाला मिळाली तर ती आपण आणून द्यायची आहे. ओझरली संघाचे खेळाडू संदेश कांबेरे यांची बाईकची चावी हरवलेली आहे. जर कोणाला मिळाली तर आपण आणून द्यायची आहे. धावफलकावरती धावा 11. चांगला फटका. मागे जाऊन या ठिकाणी रूम बनवून खेळलेला फटका आपल्याला पाहायला भेटतो. चेंडूने वेग धारण केलाय. 4 धावांसाठी चौकार. खरबूज एक टरबूजा बेरंग बदलता. आता निलेश सुरोशी यांच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला भेटत आहे. धावफलकावरती 15 लागलेले आहेत. एकही विकेट गमावली नाहीये. सुरुवात दमदार शानदार झोकामध्ये सुरुवात सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. पावलाचा वापर लॉंग ऑफला. इथे सुटली झेल आणि इथे झेल सुटली. कुठं बोलू. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. आणि दरम्यान इथे मात्र आपण पाहू शकाल हा फटका. इथे एकही धाव मिळत नाहीये. धावफलकावरती धावा 17 लागलेल्या आहेत. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
आपण पाहू शकाल आता या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं समाप्त झालेलं आहे. चला जास्त वेळ आपण घेऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. जास्तीचा वेळ आपण घेणार नाही आहोत. तर उजरली संघाचे खेळाडू संदेश कांबेरे यांची चावी बाईकची चावी हरवलेली आहे. कोणत्या प्रेक्षकांना कोणत्या खेळाडूंना जर ती मिळाली तर आपण आणून द्या. तर सनग्लासेस देखील हरवलेला आहे. दिनेश दादा पाटील, दिनेश दादा संते यांचा सनग्लास हरवला आहे. तर कोणाला मिळाला तर आपण आणून द्यायचं आहे. यस, मनोजी धुमाळ यांचा सनग्लास हरवला आहे. तर कोणाला मिळाला तर तो आपण आणून द्यायचा आहे. हे सर्व काही समीकरण होत असतात, कारण की अगदी आपण या क्रिकेटवरती जेव्हा फार प्रेम करत असतो. आमचे मनोजदादा धुमाळ यांचा सनग्लास हरवला आहे. त्याचप्रमाणे संदेशदादा कांबेरे यांची चावी जर आपल्याला मिळाली तर आपण ती देखील आणून द्या. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅकवरती दिनेश पाटील. इथे फटका चांगला आहे. एक धाव मिळाली, दुसरी धाव मिळणार नाही, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. आणि चर्चा आपण करत होतो या ठिकाणी 40+ पॅरागॉन चप्पल, ते ॲडिडास त्यांचा प्रवास आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सिनियर खेळाडू देखील बनलेले आहेत. आणि ते त्यांच्या नावाचा उल्लेख आता अगदी आपण पाहिलं तर संपूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर करत आहेत. असे हे सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आपण खेळतोय. धावसंख्या धावफलकावरती 18 लागलेले आहेत. दिनेश पाटील पुनश्चा निलेश सुरोशीसाठी इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय. क्लासिकल स्ट्रोक जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबलने झाली आणि तिथे मात्र 2 धावा पाहायला भेटल्या. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं तर अगदी वेगानं कंप्लीट झालं आणि बॉल देखील पटापट अगदी मॅच बॉल येत राहिला. 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचं तारुण्य अजूनही साबित आहे या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 20. इथे पावलांचा वापर केला, फटका चांगला आहे. वाईटिश लॉंगॉला क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्याने बॉल ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी हा दर्जेदार चौकार. म्हणतात ना मित्रांनो की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाहीये. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच दरारा. या खेळाडूंनी देखील अनेक मैदानं गाजवलेली आहेत. 40+ हे खेळाडू रेवतचा आश्रय काढला होता आणि तिथे आपण पाहू शकाल हा बॉल डॉट पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी दिनेश पाटील यांच्या वतीनं या षटकामध्ये त्यांनी 7 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. त्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर काही जास्तीच्या धावा आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या 24 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर इकडे 17 धावा पाहायला भेटल्या. इथे हा बॉल एक साइड लेग स्टंप, फाईन लेगला. काय फिल्डिंग आहे, काय फिल्डिंग आहे, दर्जेदार फिल्डिंग. कोण म्हणणार नाही. इथे मात्र आपण 40+ मॅच पाहतोय. वाईट बॉल घोषित केलाय पंच मुकेश घाईकर. वाईट +1 म्हणजे 2 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. दर्जेदार फिल्डिंग सध्या तरी सुरू आहे. आणि आपण पाहिलं असेल अगदी RCC राय टीम मध्ये 50+ खेळाडू आहे. अब्दुरूप तेजा. मग 40+ खेळाडूमध्ये ती ऊर्जा संचारणार नाही का? हे तर कण प्राप्त आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत आणि अब्दुरूप तेजा अजूनही क्रिकेटच्या पटलावरती खेळत आहे. यष्ट्यांच्या मागे मास्टर माइंड म्हणून त्याची ओळख आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बॉल नाहीये, फक्त 1 धाव मिळते. धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावरती 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी सध्या तरी आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल शिल्लक. खोलवर टप्प्याचा बॉल खोदन मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. ओहो, यष्ट्या
चा वेध मात्र काही घेतला नाहीये. बॉल आला होता वेगानं, परंतु यष्ट्या काही मागं दिसल्या नाही. कदाचित महेंद्रसिंग धोनीचा जो पवित्रा होता तो वापरण्याची गरज होती. अगे जबरदस्त विकेट कीपर म्हणून ज्याची ओळख महेंद्रसिंग धोनी. परंतु IPL मध्ये नक्कीच तो खेळाडू इन अन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. येत्या 28 मार्च तयार राहा आपल्या टीव्ही सेट वरती. IPL चा जलवा, भारतातील सर्वात कठीण लीग. इथे 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 28 धावा लागलेल्या आहेत. तब्बल 14.0 ची सरासरी धावफलकावरती आहे. आज नक्कीच किरण फिरगाणे यांच्या संघाने देखील थोडीशी निराशा दाखवली, परंतु सातत्यानं जगदीश कामेरे, किरण फिरगाणे यांचा खेळ जबरदस्त राहिला. आज विकासची कामगिरी देखील अगदी झकास राहिली. गोलंदाजी ट्रॅकवरती काना गोंधले इन अन ऍक्शन मध्ये आहेत. समोर बॅटर आपण पाहू शकाल निलेश सुरोशी. ओहो, हवाई सफर करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, मिड ऑफला खेळाडू, वॉट कॅच, वॉट कॅच. फलंदाज बाद इथे निलेश सुरोशी. बॅक टू द डगआउट. सुनील मात्रे यांनी कॅच पकडला, परंतु थोडासा कलंगरीला लागलेला आहे, थोडासा क्रॅम्प आलेला आहे तिथे. चांगली फिल्डिंग, परंतु कॅच अगदी दमदार पकडलेली आहे. अप्रतिम झेल. एक धाव आरोग्यासाठी ही फार महत्वाची आहे. आणि क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटचे चॅम्पियन आहेत ना, ते कधी म्हातारे होत नाहीयेत. क्रिकेटचं तारुण्य सातत्याने जिवंत राहत असतं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल डॉक्टर दिनेश भोईर. पाहू शकाल आपण डॉक्टर दिनेश भोईर. या क्रिकेटचं वेळ सर्व क्षेत्रामध्ये आहे. आज आपण पाहिलं रविदादा धुमाळ, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी देखील या पटलावरती आपल्याला खेळ करताना पाहायला भेटले. आणि आपण पाहू शकाल डॉक्टर दिनेश मात्रे देखील इन अन ऍक्शन मध्ये आहेत. दिनेश भोईर, माफ करा, 29 धावा धावफलकावरती आहे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 4 बॉल शिल्लक आहेत. सूर्यदेवता देखील अस्ताला चाललेले आहेत. या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी या डोंगराच्या आड अगदी लपून ही मॅच नक्कीच पाहतील. हा व्हाईट बॉल मुकेश गायकर सर. षटक क्रमांक 3 आपण पाहू शकाल. आणि पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल मुकेश गायकर, रन मशीन, मानिवलीचा हा धुरंधर खेळाडू. इथे जबरदस्त फटका, वॉट अ शॉट. एका टप्प्याने बॉल तिकडे ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. चौकार. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 34 या आकड्यावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये निलेश सुरोशी यांची बॅटिंग दमदार राहिली आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूला वॉच केला जात आहे, परंतु इथे मात्र वॉच करत असताना टिगर मोमेंटचा वापर अजिबात केला नाहीये. बदलालिट्य देखील झालं नाहीये. अगदी खडे खडे बॉल या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. ऍक्शन रिप्ले देखील तुमच्या समोर आहे. पंच मुकेश गायकर. ओ, इथे फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. यष्ट्या वाकवल्या, यष्ट्या चुकवल्या. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. प्रभाकर पवार.
हे चौथ्या क्रमांकावरती आलेले आहेत आणि फटका इथे चांगला आहे प्रभाकर चव्हाण यांचा 4 धावांसाठी एका टप्प्यानं चौकार. आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा जोडलेल्या आहेत. राईट ते 40+ या टीमनं बॅटिंग करत असताना 38 आणि 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तर नक्कीच मी या ठिकाणी सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय, कारण की माझा हा शेवटचा टर्न. त्यामुळे नक्कीच पुनश्च मला तुमच्या या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी द्याल हीच नक्कीच अपेक्षा करतोय. आणि कॉम्बॉक्स मध्ये आता या ठिकाणी विनंती करतोय, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मिस्टर विश्वास केणे हे जॉईन होतील. करूयात आपल्या मंचावरती आमची जगदीशदादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते सन्मान करूयात, ज्यांनी या स्पर्धेला 3 दिवस समालोचन केलं असे आमचे साथी समालोचक राजू जाधव, त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. सुरुवात करायची, त्याला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या, बॉल द्यायचा, लगेचच बॉल द्या, बॉल द्या. आणि आता इथून मात्र चांगला खेळ अपेक्षित असेल दोन्ही संघादरम्यान. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत मोहिली 40+ आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल अर्थातच रायते 40+. आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 39 धावेंची आवश्यकता असताना आता सलामीची जोडी मताच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला मॅच ऑन करा. जिंकण्यासाठी 39 धावा बनवायच्या. आणि आता सलामीची जोडी दिनेश आणि त्याच्या सोबतीनं काना गोंधलेला आपण पाहणार आहोत. दिनेशचा चांगला खेळ राहिला पहिल्या मॅच मध्ये, चांगली बॅटिंग त्याची राहिली होती. आता देखील तसंच करावं लागेल, कारण की आता इथे मात्र धावा बनवायच्या आहेत 39 धावा बनवायच्यात. आणि आता इथून मात्र चांगला खेळ करणं अपेक्षित असेल. मॅचला सुरुवात होते. 18 बॉल आणि 39 धाब्यांची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज भाऊ सुरोशी सज्ज होता. 18 बॉल आणि 39 धाव्यांची आवश्यकता. आणि इथून जो संघ जिंकेल तो संघ 40+ फॉर्मॅटच्या मेगा फिनाले मध्ये दाखल होईल. आणि उद्या त्या संघाने ठीक 5 वाजता इथे सज्ज राहायचं आहे, कारण की उद्या तुमची 5 वाजता इथे फायनल होईल. बॉल आय थिंक सो दुसरा द्यायचा. यस मुकेश गायकर, दुसरा बॉल द्या.
कट बॉल आहे त्याला तिने चल ठीक आहे चल ना बघू थांबतो घेतात का चला मॅचला आपण करतोय सुरुवात जिंकण्यासाठी बनवायच्या 39 39 धाबींची आवश्यकता 39 धाबींची आवश्यकता आणि आता गोलंदाज तयार बाहू समोर आज बॅटर दिनेश पहिला बॉल दिनेश साठी विकेट केलाय गॅप फार मोठी आहे ओहो क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले देखील आणि तत्पूर्वी इथे या 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात एकनाथ होते अगदी डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं राहिलं आणि या 2 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्या धावसंख्या आता 2 वरती जाऊन पोहोचते 39 बनवायच्यात जिंकण्यासाठी टीम मोहिली 40+ या संघाला आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला फटका पुनश्च एक्झिक्यूट केलाय क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तत्पूर्वी पुनश्च 2 धावा 1 धाव आरोग्यासाठी हे समीकरण आपण नेहमीच पाहतोय 40+ संघांच्या माध्यमातून आणि कल्याण ग्रामीण मध्ये देखील आता अनेक 40+ संघ उदयास येतील कारण की सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून मोफत प्रवेश या स्पर्धेतून इथे पाहायला मिळाला 40+ संघांना कुठेतरी पुढे नेण्यासाठी वाटचाल करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळालं आणि येणाऱ्या कालामध्ये अनेक संघ 40+ माध्यमातून देखील या कल्याण ग्रामीण मध्ये केल्यावेत अशी सदिच्छा आपण या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करूयात धावसंख्या धावफलकावरती 4 2 बॉल आणि 4 धाबा गोलंदाज तयार ऑन द मार्क ओ फटका दमदार उंची जास्त आणि इथे लांबी देखील घातली आहे सीमा रेषेच्या बाहेर दमदार षटकार धावसंख्या धावफलकावरती आता 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे 10 धाबा धावफलकावरती दिनेश सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग करतोय जिंकण्यासाठी 39 बनवायच्यात आणखी एक मोठा फटका बॅक टू बॅक 2 इन अ रो सीमारेषा पार दिनेशच्या बॅट मधून सलगचा दुसरा धमाका षटकार आणि धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचते आणखी एक विकेट केला आता क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता परंतु चांगलं बॅकअप मिळालं आणि तत्पूर्वी या 2 धाबा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते ते म्हणजेच तब्बल 18 या आकड्यावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे 18 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्या
आणि चांगला खेळ राहिलाय सध्याच्या घडीला दिनेशच्या माध्यमातून. 18 त्याने बनवल्यात. हा शेवटचा बॉल या षटकातील. विकेट केला, इनफिल्डला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु आवाक्याच्या दूर आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता पहिल्या षटकाच्या अखेरीस 22 धाबा आणि आता जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायच्या धाबा 17 धाबा. 12 बॉल 17 धाबींची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 22 घेतल्यात, आता 12 मध्ये 17 बनवायच्यात. कमाल अशी बॅटिंग राहिली ती म्हणजेच फलंदाज दिनेशची. 6 मध्ये त्याने 22 बनवल्यात म्हणजे ज्या काही धावा बनल्यात त्या दिनेशच्या बॅट मधून आल्यात. आणि आता 12 बॉल 17 धाबींची आवश्यकता. एका बाजूला मोहिली 40+ आणि दुसऱ्या बाजूला रायते 40+ अशी मॅच आहे. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज एकनाथ. पहिला बॉल अवे ऑफ द बॉडी स्लाइस करायचा होता ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 12 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता. कमबॅक करून दिलाय दिनेशनं या मॅच मध्ये 40+ या संघाला. हो आणखी एक कमालीचा स्ट्रोक. क्रॅकिंग फटका लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. क्लासिकल स्ट्रोक काना गोंधलीच्या बॅट मधून दमदार चौकार. चांगली बॅटिंग सुरू आहे. आता इथे घडलंय का तर बॅटची लिडिंग एज आणि चांगला झेल यष्टीरक्षकाने टिपलाय. पहिला धक्का मधाच्या आतमध्ये मोहिली 40+ या संघाला. काना बॅक टू द पवेलियन. सुभाष गोंधलेला आपण पाहतोय. 10 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. आता सामना बॅलन्स पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या वतीनं. स्क्वेअर कट करायचा होता. हो यष्टीरक्षक बीट आणि शॉट थर्डला बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. वाईट +4 पंजा ओपन होतोय मोहिली 40+ या संघासाठी. आपण पाहिलं तर 40+ ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून एकूण 6 संघांना संधी. जो संघ इथून ही मॅच जिंकेल तो संघ फायनल मध्ये आणि जमेची बाजू म्हणजे त्या संघाला एक ट्रॉफी या स्पर्धेची जरूर मिळेल. ओहो पुण्याच्या इथे डॉट बॉल आलाय. आता कमबॅक राहिलाय. मागील चेंडू जरूर आपण पाहिला तर वाईट आणि त्याच्यावरती चौकार आला म्हणजे 5 धाबा त्या नशिबाच्या आल्या. आता 9 बॉल आणि 9 मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी 7 धाबा. 9 बॉल 7 धाबींची आवश्यकता. हो पुणेशा इथे मात्र वेगाने चेंडू फेकला परंतु ऑफस्टिकच्या बाहेर.
पंचांचा वाईटचा इशारा. आता 6 धावा बनवायच्यात. 9 बॉल 6 धावेंची आवश्यकता. विजयाच्या दिशेने वाटचाल मोहिली 40+ या संघाची आपल्याला पाहायला मिळाली. परंतु रायते 40+ संघाचा देखील चांगला खेळ राहिला. हो एसटी रक्षक पुणेशा बीट झालेत, परंतु बॅकअप शॉट फाईनचा, परंतु हा वाईट बॉल अवांतरच्या स्वरूपाने धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. सलगचा हा 3रा वाईट. अतिरिक्तच्या ज्या काही धावा आल्या त्या अतिरिक्तच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आता बॅक ऑफ ध्यान चेंडूला पिच केलाय. इथे हा डॉट बॉल. 8 बॉल आणि आता 5 धाबींची आवश्यकता. जर वाईट आणि चौका जर गेला नसतं तर मग समीकरण अजूनही वेगळं असतं. 8 मध्ये 5. विकेट केलाय. उंची जास्त आहे आणि क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करील त्यांच्या आवाक्याच्या दूर. चौकार. स्कोर इज लेबल. अवघ्या 1 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी मोहिली 40+ या संघाला. सात बॉल आणि आता 1 धावेची आवश्यकता आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय मोहिली 40+ या संघानं. मोहिली संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम रायते 40+ संघाचं खूप खूप अभिनंदन. 1 षटक राखून या ठिकाणी मात्र सामना फिनिश. संघाचा सन्मान या स्पर्धेत